मी जायलो होतो जिमला आणि वाटेतच मला बघा नाही इकडे आपले चिरंजीव पायकराव आणि राजू भाई भेटलेत आणि मी जस्ट स्टँडला बोलतच होतो बरं का. जस्ट स्टँडला बोलत मी 2 मिनिटं थांबले म्हणलं इथं कसं काय बसले तुम्ही कळत नाही तिकडे असा विषय मला माहिती नाही बघा. हे बघा राजाजी चोरी चोरी चुपके चुपके हे बघा दोघं बसले तर ह्यांना बोलवलं नाही काय नाही. आमचे भांडण झाले त्याच्यामुळे ते तुम्हाला बोलवलं नाही त्यांनी काय नाही काय पायकराव बरोबर नाही. त्याला वाटत की आता घेतले कॅमेऱ्यामध्ये आता आजच्या ब्लॉग मध्ये सुरुवाती टाकतो हेडलाईन. चला तर मग काही जाता आता जिमला लेट झालाय. पायकराव चला चला राज भैया. हाय गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. तर भावानं तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर विषय असा झाला की सगळे काम धंद्यावरून मी जात होतो जिमला आणि तेवढं ते पायकराव खातो ते अंडा भरून गेलो. त्यांचे कॉमेडी सीनमध्ये घेतले आपण शूट तुम्हाला दाखवतो मग पाहिजे नाही तर शेवटच्या क्लिपमध्ये टाकतोच नाही. तर चला तर भावांना आपण आपलं डे बाय डे घेतलेलं चॅलेंज करू पूर्ण. त्या संदर्भात तुम्हाला थोडं आज मला बोलायचं नाही. आज विषय जरा हार्ड आहे. चला तर मग जाऊ आता टेरेसवर. पब्लिक तर विषय काय झालाय माहिती आहे का. हे बघा पब्लिक विषय असा झालाय की आपण जे डे बाय डे घेतले चॅलेंज 1 टाइम 1000 पुशअप मारायचं. मला तर वाटतं लयच हार्ड आहे. लय म्हणजे मॉकर्स हार्ड आहे गाईज. अवघड आहे जरा नाही का पण हरकत नाही. जर का रोज रोज कंटेंट पाहिजे असेल रोज रोज ब्लॉग बनवायचा असेल तर भावना असं वेगवेगळे चॅलेंज आपल्याला घेणंच आहे. म्हणून आपण घेतलंय डे बाय डे 1000 पुशअपचं चॅलेंज. आणि त्यासंदर्भात गाईज तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की आता जो मोसम आहे चालू सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हो राहिली गारपीट. रोज संध्याकाळी येते वादळ, रोज संध्याकाळी येते नॉर्मल पाऊस आणि त्या पावसामुळे सगळ्यात जास्त परिणाम पडतोय तुमच्या प्रतिभावर. कसा पडतो ते पण सांगतो तुम्हाला. मी सकाळी व्हिडिओ बनवत होतो आणि संध्याकाळी 9 वाजता जाऊन अपलोड करत होतो. मी जात होतो इथून पैठण गेटला, सेंट्रल बस स्टँड ते पैठण गेट. इथं संभाजीनगरमधले राहणाऱ्या पब्लिकला तर माहितीच असेल सेंट्रल बस स्टँड ते पैठण गेटपर्यंत अंतर किती. तर भावना सेंट्रल बस स्टँडवरून मी जात होतो पैठण गेटला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लॅबमध्ये. तर एक लॅब आहे खुश नाव आहे त्या लॅबचं. त्या लॅबचा हॉटस्पॉट घेऊन आपण करत होतो व्हिडिओ अपलोड. पण त्या दिवशी अशी परिस्थिती झाली काय मला पावसात भिजत जावं लागलं आणि भिजत मी व्हिडिओ अपलोड केला. कारण का मी लॅब लावलेली नाही. मी त्या लॅबचा पासवर्ड असंच घेतलाय फक्त. मित्र होता माझा त्या लॅबमध्ये आणि मग काय म्हणून त्या दिवशीपासूनच भावांना तुमच्या प्रतिभावाने एक निर्णय घेतलाय जबरदस्त नाही का की उद्यापासून सकाळीच व्हिडिओ अपलोड करणार. तर भावांनो आजपासून आपला 11:30 किंवा 12च्या दरम्यान यूट्यूबला व्हिडिओ अपलोड होणार. तर भावांनो आपले नक्कीच व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा आणि कसे वाटते कमेंट करून सांगा. एक ताई मला प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करतात त्याबद्दल त्यांचे मनस्पूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि आता आपले व्हिडिओ चालू करतो. भावांनो आपला अजून MH12चा आवाज रॅप 800 व्ह्यूजला गेलाय. मला आशा आहे की 1000+ व्हावं तो. म्हणजे कसं जरा पब्लिकला म्हणजे घरच्यांना ते बघताना बी चांगलं वाटतं की बाबा गेले 1000 व्ह्यूज जास्त नाही का. पैसे गेले ना माझे, पैसे गेले रॅप बनवायला. सोपं नसतं रॅप बनवायचं काहीच. तर जाऊ द्या हरकत नाही. ह्या रॅपला नाही तर पुढच्या रॅपला व्ह्यूज येतील. आता एक आपला तयार झाला एक क्रांतीचा वारसा टेजर टाकल मी तुम्हाला 5-6 तारखेला टेजर टाकल यूट्यूबला. तर भावांनो त्या रॅपला तर मन भरून सपोर्ट द्यावं तुम्ही असं मला वाटते. मन भरून म्हणजे मन भरून सपोर्ट द्या. तर चला तर मग भावांनो आपलं डे बाय डे जे चॅलेंज घेतले आपण ते चॅलेंज आपण करू कंप्लीट. काय वाटते तुम्हाला माझे चॅनल 1000 पुशअपचे चॅलेंज होईल का नाही नक्कीच कमेंट करून सांगा भावांनो. जर का हे चॅलेंज आपले कव्हर झालं, जर का गाईज हे चॅलेंज आपण कव्हर केलं डे बाय डेचं चॅलेंज जर आपण कव्हर केलं 100 दिवस. आता आज आपला 6वा दिवस आहे म्हणजे आणखीन 94 डेज आपल्याकडे बाकी आहेत. आणखी 94 डेज अजून आपल्याकडे बाकी आहेत गाईज. आणि जर का 94 दिवसामध्ये आपण जर कव्हर घेतलं तर भावांनो आपण करणार आहेत खूप मोठं सेलिब्रेशन. कारण काही चॅलेंज तर खूपच मोठं आहे. मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे. 1 टाइम 1000 पुशअप मारायचे आपल्याला. 1 टाइम 1000 पुशअप. बघू होतंय का नाही. मला तर इच्छा आहे की
हळूहळू स्टॅमिना पण वाढते. पहिले 15 मारल्यानंतर 50, आज 100 चालाय. म्हणजे बघू काय होते काय माहित नाही. पण 40 घेतले म्हटल्यानंतर तुमचा भाऊ असा नाही सोडणार, कव्हरअपच करणार. तर गाईज हा सॉरी, कसं आहे जरा मला विसरायचा परिणाम झालाय, जरा विसरायच लागलो मी नाही का. भावना आता आले माझ्या डोक्यामध्ये काय बोलायचं होतं. तर गाईज मी एक खूपच मोठं चॅलेंज घेतलं, लय मोठं चॅलेंज घेतलं की माझा दिवस सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11 पर्यंत पूर्ण कॅमेऱ्याने शूट करायचं मला. अख्खा दिवस मी काय करतो, अख्खा दिवस कॅमेरा त्याच्यामध्ये कटच नाही पाहिजे कॅमेऱ्यात, असं मला काहीतरी करायचं आहे उद्याच. तर भावानं बघू होते का नाही ते चॅलेंज. कारण का आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरेचे प्रॉब्लेम येतील नंतर. भले कोणता पण प्रॉब्लेम येऊ दे, आपण मागं नाही हटायचं. उद्या अख्खा दिवस आपल्याला शूट करायचं आहे. आणि तुमचा भाऊ करणार म्हणजे करणारच. मी सांगतो मला, भले करणार. तर गाईज तो व्हिडिओ तर तुम्हाला बघायला जास्तच आनंद वाटेल असं मला वाटतंय. कारण का आपली डेली लाईफ रुटीनमध्ये पहिलाच असा दिवस राहील की अख्खा दिवस बघा ना, सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11 पर्यंत मी शूट करणार. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 19 घंटे. 19 घंटे डेली कॅमेरा चालू राहणार. डेली नाही, फक्त उद्या 19 घंटे कॅमेरा चालू. मग 19 घंट्याचा जर व्हिडिओ मला अपलोड करायचा म्हणलं तर मला 5 तरी घंटे लागतील प्रोसेसिंगला, यूट्यूबला 5 तरी घंटे असं मला वाटतंय. कारण का पिक्चरसुद्धा नसतो 19 तासाचा. लईतले पिक्चर असतो 2, 2.5, 3 घंट्याचा. पण आपला 19 तासाचा दिवसाचा जर शूट करायचं म्हणलं 19 तास, बघू का आपण, हरकत नाही गाईज, हे पण चॅलेंज घेऊ आपण. डे बाय डे चॅलेंजला काही कमी नाही आपल्याकडे. तर चला तर मग भावानं करू आपण आज पुशअप स्टार्टअप. आणि तुमचा भाऊ कराल का नाही नक्कीच मला सांगा. आणि हे चॅलेंज तुमच्या भाऊकडनं होईल का नाही, की तुमचा भाऊ करू शकतोय का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर का गाईचे चॅलेंज आपले कव्हर झालं तर आपण सेलिब्रेशन पण करणार आहोतच. आणि त्यासमोर मला वाटतंय की अशातच एक माझी चक्कर होणार आहे गावाकडे. काही सेमिस्टर आलेत आपले. गावाकडे गेल्यानंतर मी तर व्हिडिओ बनवू शकणार नाही, काय सांगू तुम्हाला. आता गावाकडे म्हणजे 5G नाही, 4G नाही, अवघडच आहे. मला तर कसं तरीच वाटायला बघा. तरी पण मला वाटतं मग मी इथंच काम करून घ्यावं व्हिडिओचं नाही का. चला तर मग गाईज करतो सुरुवात. आणि आजपासून आपले व्हिडिओ 12:30च्या आतच यूट्यूबला अपलोड होणार, रोज सकाळी 12:30च्या आत. तर भावांनो नक्कीच बघा. आपल्या चॅनलला व्ह्यूज आहे ना गेलेत, 1-2च व्ह्यूज येतात. काय झाले मला पण काही कळलं नाही गेलं. पण कन्सिस्टन्सी आपण सोडणार नाही. काल मी लय सॅड झालो नाही का, कालच्या व्ह्यूजला 2च व्ह्यूज. आज 122वा दिवस आहे माझ्या ब्लॉगचा. 122 म्हणजे विचार करा तुम्ही, किती दिवस झाले डेली ब्लॉग बनवतो. डेली मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा मी तुमच्या थोडी ना उपकार करतो डेली ब्लॉग बनवून, बरोबर ना. मी माझं काम करतो. उद्या फायदा मलाच होणार आहे ब्लॉगचा. फक्त व्ह्यूज आहे ना गेले म्हणून थोडा नर्वस झालो गाईज, बाकी काय नाही. येतील ते पण, आज नाही तर उद्या येतील व्ह्यूज. पण आपण कन्सिस्टन्सी नाही सोडायची. आणखीन फक्त एक लोड आलं की गावाकडे गेल्यानंतर 5G भेटतो का नाही, काय होईल काय सांगता येईल. चला तर भाऊ करू आपण स्टार्टअप. इथं वरती जास्त धूप आहे. आपण खाली जाऊ आणि 1000 पुशअप करू. बघू आज आपण किती मारतो. जोपर्यंत 1 टाइम 1000 पुशअप मारत नाही तोपर्यंत आपण चॅलेंज सोडणार नाही. 1 टाइम 1000 पुशअपचं चॅलेंज घ्यायचं आपलं. 1 टाइम 1000 पुशअप मारायचं आपल्याला. बघू आता आज आपण किती मारतो. चला तर लेट्स गो, स्टार्ट नाउ माय न्यू जर्नी.
भावांनो, असं जर आपल्या प्रतिभाच्या ब्लॉग मध्ये जुटून आणि प्रतिभाव आता तुमचा डे बाय डे घेतले चॅलेंज बाय चॅलेंजेस घेतले. आता तर वेगवेगळे चॅलेंज घेणार तुम्ही प्रतिभा डॉक्युमध्ये फक्त चॅलेंज आणि चॅलेंजेस आहेत. फक्त एवढं चॅलेंज कव्हर अप व्हावं आपलं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा कमेंट करून, हे चॅलेंज कव्हर होईल का नाही. माझी तर मला तर वाटते कव्हरच होईल. चला तर भावना, आता वेळ खूप कमी आहे आपल्याला एडिटिंग वगैरे प्लस करून ह्या व्हिडिओला खूप एडिटिंग करायची. व्हिडिओ खूप लॉंग गेला, 10 मिनिटाच्या पुढे गेला व्हिडिओ. पटपट आपले चॅलेंज घेतो, कव्हर अप करून आणि भेटतो आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. तर करतो मी चॅलेंज स्टार्टअप. सो गाईज, आज परत एकदा तुमचा प्रतिभाव हारलेला आहे. 1000 पुशअप्स चालायचे पण 100 वन टाइम मारले. हरकत नाही भावांनो, हरकत नाही भावांनो. 100 मारले आता लगेच. तुम्ही तुम्ही व्हिडिओ स्लो मोशन मध्ये करून मोजा. 100 मारले तर काही कमी नाही, काही जास्त नाही. तर भावांनो, 100 मारले तर उद्या आपण हळूहळू ग्रोथ करू. आणखीन आपल्याकडे 54 दिवस आहे, 6 दिवस. तर आता ब्लॉग कसा वाटतं नाही कमेंट करून सांगा. भेटू आपण आता अशाच नवीन लाईफ जर्नीमध्ये. थँक्यू सो मच व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल, आणि सगळ्यात जास्त त्या भावांचं थँक्यू जे माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. थँक्यू सो मच. धन्यवाद.